चायनीज, पिझ्झा, बर्गर जगात सगळीकडे मिळेल, पण शिरवाळे आणि रस, 7 काप्याचे घावणे, कोकमाचं लोणी, निरफणसाची कापा, बांबूची चटणी, उकड्या तांदळाची पेज, तिरफळ्यांची कढी, तवशाचा धोंडास आणि कुळताची पिठी, हे सगळे पारंपरिक पदार्थ तुम्हाला कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये मिळणार नाहीत, कारण या सगळ्या इकॉलॉजिकल रेसिपीज आहेत जे खाण्यासाठी आधी तुम्हाला निसर्ग जपायला लागेल. नेटिव्ह इंडिजिनस फूड कल्चर इज द एसेन्स ऑफ लोकल बायोडायव्हर्सिटी. आपले पूर्वज इतके ग्रेट होते की त्यांनी ह्या जंगलातील प्रत्येक झाडाचा सायंटिफिकली अभ्यास करून हजारो वर्षांच्या प्रयोगातून आणि अनुभवातून एडिबल आणि मेडिसिनल स्पेसिस शोधून काढले, ज्यातून केवळ रुचकर नाही तर न्यूट्रिशियस रेसिपीज जन्माला. म्हणजे माशातल्या कढीतलं तिरफळ किंवा सोलकडीतलं कोकम, मिरी, जायफळ, दगडफूल, अळंबी सारखी फंगी सुद्धा, हे सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स केवळ शेतीतून नाही तर जंगलातून मिळवलेला खजिना आहे, ज्यांच्या जीन्स मध्ये हजारो वर्षांच्या इव्हॉल्युशन मधून आलेले सर्व्हायवल स्किल्स उतरले, ज्यामुळे करोनामध्ये सुद्धा आमची गावातली माणसं औषधं न घेता सर्व्हाइव्ह होऊ शकतात. त्यांनी वारसा म्हणून दिलेली निदान ही आपल्या फायद्याची जरी झाडं तुम्ही जपलीत ना, तरी कितीतरी जंगल वाचेल, देश वाचेल.